क्लिप क्रमांक 22. श्रोते हो, नमस्कार. कालच्या क्लिपमध्ये आपण शिर्डीमध्ये साई आणि माळसापती हा मुद्दा पूर्ण केला होता. आता त्या पुढचा माधवराव उर्फ श्यामा देशपांडे या मुद्द्यापासून पुढे ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. नमस्कार. माधवराव उर्फ श्यामा देशपांडे. निमोण गावचे वतनदार देशपांडे यांच्या घराण्यातले माधवराव मशिदी शेजारील मराठी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि मशिदीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ लागले. माधवरावही चिलीम ओढत असल्यामुळे ते बाबांना चिलीम भरून देत असत. साईबाबांचे ते लाडके भक्त होते. परिचयामुळे माधवराव बाबांना धीटपणे बोलत असत. बाबांच्या दरबारातील लोकोत्तर चमत्कार पाहिल्यावर त्यांची बाबांवरची श्रद्धा वाढली. बाबा त्यांना श्यामा म्हणत असत आणि पूर्ण वेळ सेवेसाठी ते घालवीत असत. आपली नोकरी त्यांनी सोडली. बाबांना येणाऱ्या पत्राची उत्तरे देणे, बाबा सांगतील ती पत्र लिहिणे, परगावहून आलेल्या भक्तांची सोय करणे आणि शिस्त लावून देणे ही सर्व कामे माधवराव करीत असत. त्यांच्या बाबांच्या जवळकीमुळे माधवराव आलेल्या भक्तांसाठी एक विश्वासू मार्गदर्शक ठरत होते. औरंगाबादहून आलेल्या एक बाई यांना बरेच दिवसापासून बाबांची भेट हवी होती. शेवटी त्यांनी माधवरावांची मदत घेतली. त्यांना मुलबाळ नव्हते, ही त्या बाईंची व्यथा होती. भोजनानंतर माधवराव यांनी त्या बाईंना बरोबर घेऊन बाबांसमोर नारळ ठेवला. त्या बाईंनी नम्रभावाने नमस्कार केल्यावर बाबा म्हणाले, श्याम्या, अरे नारळाने कुठे मुलं होतात का रे? लोकांच्या कशा या वेडगळ समजुती? तेव्हा माधवराव म्हणाले, देवा, आता उगीच जास्त घोळ घालू नका. आशीर्वाद देऊन त्या बाईला मोकळी करा. ती बाई पुण्यवानच असणार. तिला आशीर्वाद दिला. कृपादृष्टीने पाहिले आणि नारळ ओटीत घातला. माधवरावांना तो नारळ फोडण्यास सांगितला. तेव्हा माधवराव म्हणाले, कधी मुलगा होईल तेही आत्ताच सांगा देवा. हे शांतपणे ऐकून 12 महिन्यांनी मुलगा होईल म्हणून बाबांनी सांगितले. तेव्हा माधवराव त्या बाईला म्हणाले, या देवाचा बोल कधी खोटा होत नाही. तसे झाले तर मशिदीतून घालवून देईल. पण हा प्रसंग माधवरावांवर येणारच नव्हता. इतक्या सलगीने बोलणारे फक्त श्यामा म्हणजे माधवराव एकटेच होते. नुलकर नावाचे पेन्शनर मुन्सिफ शिर्डीत होते. ते आजारी पडून अत्यवस्थ झाले. साठेवाड्यात ते राहत होते आणि अंतकाळी साईंचे चरणतीर्थ मिळावे अशी त्यांची इच्छा होती. 1-2 तासाचेच ते सोबती होते. रात्री 12 नंतरची वेळ आणि अशा वेळी मशिदीत कोण जाणार? बाबांना विचारणार तरी कसे? हे काम फक्त माधवरावच करू शकतील असे सर्वांनी ठरवून ही कामगिरी त्यांच्यावर सोपविली. मशिदीत कोणालाच जाण्याची परवानगी नसायची. मशिदीचा दरवाजा ठुठावून श्यामाने प्रवेश मिळवला आणि काही बोलायच्या आतच, अरे तात्याची घटका भरत आली काय? असे बाबांनी विचारले. पाण्याचा पेला बाबांच्या पुढे ठेवल्यावर बाबांनी आपला अंगठा बुडवला आणि माधवरावांनी चरणतीर्थ आणण्याची कामगिरी बजावून लगेचच ते साठेवाड्यात आले आणि नुलकर तात्यांना चरणतीर्थ मिळून त्यांनी आनंदाने प्राण सोडले. मशिदीत राहायला लागल्यावर सुरुवातीच्या काळात साईबाबांची योग्यता लोकांना पटली नव्हती. पण पुढील 1-2 ज्या घटना घडल्या त्यानंतर सर्व चित्र पालटले. शिर्डीतल्या काही देवळात आणि मशिदीत पणत्या पेटवून साईबाबा दिवे लावित असत. त्यासाठी लागणारे तेल साईबाबा स्वतः काही दुकानदारांकडून आणि काही घरातून गोळा करीत होते. काही दिवसांच्या कालावधीनंतर या औदार्यात बदल झाला आणि एक दिवस तर त्यांना कुठलेच तेल मिळाले नाही. पण ते शांतपणे मशिदीकडे परतले आणि नित्याप्रमाणे पणत्या पेटवण्याची तयारी करू लागले. काही टवाळखोर लोकांना बाबांची कशी फजिती होते ते पाहायचे होते. त्या व्यवहारी माणसांना या अवलियाची करामत कशी कळणार? साईबाबांनी पणत्यांमध्ये चक्क पाणी भरले आणि जणू काही तेलच घातले आहे या थाटामध्ये एक एक पणती पेटवू लागले. सर्व पणत्या व्यवस्थित पेटल्या. हे आश्चर्य पाहून लोकांनी तोंडात बोटे घातली. साईनाथांची यथार्थ ओळख या घटनेमुळे झाली. पुढे मात्र तेलाचा तुटवडा कधीही पडला नाही. पाल चुकचुकली. दुसरी एक उल्लेखनीय घटना पाहिल्यास त्यांची सत्ता सर्वत्र कशी चालत असेल याचा उत्तम उलगडा होतो.
मशिदीत एका भक्ताबरोबर बाबा बोलत बसले होते आणि हे बोलणे चालू असताना भिंतीवर असलेली पाल चुकचुकली. त्या भक्ताला वाटले की हे काहीतरी अशुभ लक्षण आहे, म्हणून त्यांनी बाबांना त्याविषयी विचारले. बाबा म्हणाले, अशुभ तर काहीच नाही. आज औरंगाबादहून तिची बहीण येणार आहे, म्हणून तिला आनंदाचे भरते आले. त्या भक्ताला ते काही खरे वाटले नाही. बाबांनी काही विनोद केला असेल म्हणून तो गप्प राहिला. पालीला जीव आहे हे खरे, पण तिला काय आई, बाप, भाऊ, बहीण अशी जाणीव कशी असणार, असाही विचार त्याच्या मनात आला. थोड्या वेळाने औरंगाबादहून एक घोडेस्वार बाबांच्या दर्शनासाठी येऊन घोड्यावरून उतरला. त्यावेळी बाबा स्नानासाठी गेले होते. सौदागराला वाटले आपण तोवर घोड्यांसाठी चंदी म्हणजे घोड्याचा चारा घेऊन यावे, म्हणून घोड्याचा तोबरा काढून मशिदीच्या कट्ट्यावर त्याने झटकला, तर त्यातून एक पाल बाहेर पडली. ती लगेचच भिंतीवर सरसरवर फळीवर एक मिनिट सरसरवर गेली. सौदागर बाजारात निघून गेला. तेवढ्यात बाबा परत आले आणि भक्ताला म्हणाले की या पालीवर नजर ठेव. आता बहीण आली आहे, दोघीजणी भेटल्यावर कशा आनंदाने गिरक्या मारतील बघ. थोड्या वेळातच बाबांनी सांगितलेल्या शब्दांची प्रचिती त्या भक्ताला आली आणि प्रत्येक जीवजंतूंची वेगवेगळी सृष्टी कार्यरत असते हे त्याला पटले. आता पुढचा मुद्दा आहे बायजाबाई आणि तात्या पाटील. बाबांच्या घनिष्ठ संबंधातील आणखी एक व्यक्ती म्हणजे बायजाबाईंचे चिरंजीव तात्या पाटील. साईबाबांना ते मामा म्हणत, कारण बायजाबाईला बाबांनी आपली बहीण मानली होती. ज्यावेळी शिर्डी गावातील मंडळी बाबांकडे विशेष लक्ष देत नव्हते, त्या काळात भिक्षेच्या वेळी बायजाबाईंनी त्यांना कधीही बिनमुख पाठवले नाही. पुढे पुढे तर साईबाबांचे जेवण झाल्याशिवाय ते जेवत नसत. काही वेळा त्यांच्या भिक्षेच्या वेळी त्यांना शोधून ते रानावात असतील तरी त्यांना जेवू घातले. त्यामुळे बाबांचे त्या घराण्यावर आणि तात्या पाटलांवर खूप प्रेम होते. तात्यांनी येऊन उठवल्यावर महाराज उठत असत. तात्यांनी त्यांचा हात धरून आणायचे आणि आसनावर बसवायचे असा क्रम होता. चिलीम भरून द्यायलाही तात्याच लागायचे. संध्याकाळी तात्या बाबांकडे असताना मामाबाच्यांची प्रेमाची भाषणे ऐकण्यासारखी असायची. दासगणू महाराजांचे अनुभव. मुंबई, ठाणे, पुणे येथील शेकडो भक्त शिर्डीला येण्यासाठी नानासाहेब चांदोरकर, काकासाहेब दीक्षित आणि संत दासगणू गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे हे तिघे कारणीभूत ठरले. संत दासगणू हे पूर्वी पोलीस खात्यात नोकरीला होते आणि तमाशाचाही पूर्वाश्रमी त्यांना आवड होती. परंतु साईबाबांच्या सत्संगामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संत चरित्राचे लेखन आणि कीर्तन प्रवचनामध्ये आपले आयुष्य वेचले आणि सत्कारणी लावले. शेगावच्या गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र त्यांनीच लिहिले आणि हजारो भक्त त्यांची पारायणे करतात. चांदोरकरांनी त्यांच्या भक्तिरसभरित कीर्तनाचा मुंबई आणि पुणेकरांना परिचय करून दिला आणि त्यांच्या प्रभावी कीर्तनामुळे शेकडो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीच जाऊ लागले. दासगणू महाराज नांदेडला असताना तेथील रतनजी नावाच्या पारशी व्यापाऱ्याशी ओळख झाली. रतनजींना एकापाठोपाठ मुलीच जन्माला आल्या. पुत्र संतती नव्हती. दासगणूंमुळे ते शिर्डीला साईबाबांकडे आले आणि पुष्पहार, फळे, मिठाई इत्यादी बाबांसमोर त्यांनी अर्पण केले. बाबा म्हणाले, दक्षिणा अर्पण करायला हवी, कारण दक्षिणेपासून पूजा पूर्ण होत नाही. मनोकामना पूर्ण होण्यासाठी ती आवश्यक बाब आहे. पण 3 रुपये 14 आणे पूर्वीच मला मिळाले आहेत, ती रक्कम सोडून उर्वरित दक्षिणा द्यावी. हे ऐकून रतनजी बुचकळ्यात पडले, कारण ही पहिलीच भेट होती आणि शिर्डीला जाणाऱ्या कोणाकडूनही अशी अपूर्ण रक्कमही पाठवलेले त्यांना आठवत नव्हते. तो विषय तेथेच सोडून त्यांनी दक्षिणा अर्पण केली. बाबांनी आशीर्वाद दिल्यावर ते नांदेडला परतले आणि दासगणूंना ही सर्व हकीकत सांगितली. हे कोडे काही उमगत नाही हेही सांगितले. दासगणूंनी त्यांना विचारले की आणखी कोणा सत्पुरुषाकडे आपण गेला होता काय? त्यावरून रतनजींना आठवले की नांदेडचेच मौलवी साहेब, जे अवलिया समजले जात होते, ते घरी आले. त्यावेळी त्यांचे थाटाने स्वागत करून खानाही दिला होता. त्यावेळी झालेल्या खर्चाची यादी काढल्यावर ती बरोबर 3 रुपये 14 आणे भरली आणि रतनजी आश्चर्यचकित झाले. कुठे नांदेड, कुठे शिर्डी, एकमेकांचा काही संबंध नसलेल्या खर्चाची पावती साईबाबांकडे होती. सत्कार्यासाठी झालेला खर्च वाया जात नाही ही शिकवण त्यांना मिळाली आणि यथावकाश त्यांना पुत्रप्राप्तीसुद्धा झाली. श्री साईबाबा मशिदीच्या आढ्याला चिंध्याने बांधलेल्या अरुंद फळीवर झोपत असत. त्या चिंध्या त्यांचे वजन कसे पेलत होत्या
हे एक न उलगडणारे कोडे आहे. एका शिवरात्रीला दासगणू शिर्डीला होते व त्यांनी गोदावरीच्या स्नानाला जाण्याची इच्छा झाली. पण बाबा म्हणाले, तुला गंगा स्नानासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. माझ्या पायाशीच तुला गंगा यमुनेचे दर्शन होईल. हे ऐकल्यावर दासगणूंनी बाबांच्या पायाशी आपली ओंजळ ठेवली तर दोन्ही अंगठ्यांमधून पाण्याचा लहानसा प्रवाह सुरू झाला आणि त्या पाण्याचे प्रोक्षण म्हणजेच पवित्र नद्यांचे स्नान ठरले. या घटनेवर त्यांनी काव्यरचना केली. आपल्या कीर्तनातून दासगणू हा प्रसंग रंगवून सांगत असत. दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदावर टीका लिहिलेली आहे. टीका प्राकृतात लिहिताना एका कठीण श्लोकाचा त्यांना अर्थ लागेना आणि समाधान काही होईना. त्यावर विद्वान लोकांशी चर्चा करूनही त्याचा उपयोग झाला नाही. पुढे ते जेव्हा शिर्डीला आले त्यावेळी बाबांसमोर त्यांनी हा विषय काढला. बाबा चटकन म्हणाले, यात विशेष कठीण काही नाही. काका दीक्षितांच्या घरची मोलकरीण तुझे कोडे सोड. प्रथम दर्शनी हा विनोद आहे की काय असे वाटण्यासारखे आहे. परंतु दासगणू बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवून काकासाहेबांच्या घरी ते गेले. दीक्षित मुंबईला प्रख्यात सॉलिसिटर होते. त्यावेळी ते देवपूजेला बसले होते. चौकशी केल्यावर गड्याची मुलगी त्यावेळी भांडी घासत होती. वयाने लहानच होती. अंगावर एक फाटकी साडी होती. पण भरजरी साडी नेसल्याच्या काल्पनिक सुखाच्या एका गाण्यात ती दंग होती. तिचा आवाज गोड होता. दासगणूंना हा सर्व प्रकार आवडला आणि त्यांनी तिला एक नवी कोरी साडी आणून दिली. त्या मुलीला अर्थातच आनंद झाला. ती नवी साडी नेसून त्या दिवशी तिने काम केले. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा आपले फाटके वस्त्रे नसूनच ती आनंदात कामाला लागली. यासंबंधी दाभोळकरांनी चरित्रात लिहिले आहे की समर्थपणे फाटके लेणे, असमर्थपणे तैसेच करणे, या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे, भावने गुणे सुखदुःख. याचा मथितार्थ असा आहे की एखाद्या रास्त सुखाबद्दल मनात ओढ लागली आणि पुढे ते मिळण्याचा योग आला तरी ते त्यागपूर्वकच भोगले पाहिजे. त्या सुखाचा हव्यास धरता येणार नाही, कारण ते अशाश्वत आहे. याची जाणीवही असू द्यावी. अशा वागण्यानेच निरासक्त जीवन जगता येईल. दासगणूंच्या उपनिषदातील शंकेचे पूर्णतया निरसन झाले आणि हे उच्च दर्जाचे तत्त्वज्ञान एका साध्या मुलीकडून मिळणार हे साईबाबांनी सांगितलेले तंतोतंत खरे ठरले. या ठिकाणी आज आपण थांबूया. आज इथे 22वी क्लिप संपते आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.